नमस्कार. मी प्राध्यापक डॉक्टर संदीप भाऊराव नेरकर, राज्यशास्त्र विभाग, प्रताप महाविद्यालय अंमळनेर. आज आपण MA पार्ट 1 साठी पॉलिटिकल प्रोसेस इन इंडियन फेडरेशन हा पेपर शिकवला जातो, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. या पेपरच्या नावामध्येच इंडियन फेडरेशनचा उल्लेख आपल्याला दिसतो आणि म्हणून त्याचं जे पहिलं प्रकरण आहे ते इंडियन फेडरेशन म्हणजे भारतीय संघराज्यावर आहे, त्याच्याविषयी आपण चर्चा करणार आहोत. भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून आपण सर्वजण ज्ञात आहोत की भारत हे एक संघराज्य आहे, परंतु भारत हे संघराज्य आहे त्याच्या संदर्भातून आपल्याला ते संघराज्य कशा प्रकारचं आहे याच्याविषयीची चर्चा करणं अत्यंत आवश्यक आहे. आपण जरी सरळ भारत संघराज्य आहे असं म्हणत असलो तरी भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून भारतीय संविधानामध्ये नेमकी काय तरतूद आहे याच्याविषयी जर आपण चौकशी केली, अभ्यास केला, तर आपल्याला असं निदर्शनास येतं की भारताच्या संविधानाच्या पहिल्याच कलमामध्ये इंडिया दॅट इज भारत शॅल बी अ युनियन ऑफ स्टेट्स अशा प्रकारचा उल्लेख आढळतो. याचा अर्थ असा आहे की भारताच्या संघराज्याविषयी भारतीय संविधानामध्ये युनियन ऑफ स्टेट्स म्हणजे राज्यांचा संघ अशा प्रकारची संकल्पना वापरलेली आहे. तिथं कुठेही फेडरेशन किंवा फेडरल सिस्टीम किंवा फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट अशा प्रकारचा उल्लेख केलेला नाही. आपण सर्वजण या संदर्भातून अधिक चिकित्सकपणे पाहायला शिकलं पाहिजे. याचं कारण असं आहे की भारताचं संविधान तयार करत असताना संविधानकारांनी अतिशय अभ्यास करून, विचार करून, दूरदृष्टी ठेवून संविधान तयार केलेलं आहे आणि त्याच्यातल्या प्रत्येक तरतुदीवर प्रचंड चर्चा झालेली आहे आणि चर्चेच्या अंती त्या तरतुदींचा समावेश करण्यात आलेला आहे. आणि मग जर तरी देखील फेडरेशनचा उल्लेख केलेला नाही तर त्याच्या पाठीमागे काहीतरी लॉजिकल भूमिका असली पाहिजे, हे आपण समजून घेतलं पाहिजे. मग जेव्हा आपण या युनियन ऑफ स्टेट्स या अशा प्रकारचा शब्दप्रयोग करण्याच्या संदर्भातून जर विचार केला तर आपल्याला हे लक्षात घ्यावं लागेल की ही संकल्पनाच का बरं वापरली आणि इंडियन फेडरेशन किंवा फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा फेडरल सिस्टीम अशा प्रकारची संकल्पना का नाही वापरली याचा जर विचार केला तर आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं एक वाक्य आपल्याला आठवतं किंवा बाबासाहेब आंबेडकर एकदा आपल्या भाषणामध्ये असं म्हटलं होते की आम्ही जाणीवपूर्वक फेडरल फॉर्म ऑफ गव्हर्नमेंट किंवा फेडरेशन किंवा संघराज्य हा शब्दप्रयोग केला नाही. याचं कारण असं आहे की फेडरेशन हा जो शब्द तयार झालेला आहे हा फेडरेशन हा शब्दच मुळात लॅटिन शब्द फोडसपासून तयार झालेला आहे आणि या फोडस शब्दाचा अर्थ होतो तह किंवा करार आणि त्याच्यावरून जो फेडरेशन शब्द तयार झाला आहे त्याचा दुसरा अर्थ असा होतो तह किंवा करारावर आधारित शासन पद्धती. मग डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की संघराज्य हे तह किंवा करारावर आधारित आहे, मात्र भारताचं संघराज्य ही कुठंही करार करून तयार करण्यात आलेलं संघराज्य नाही. कारण हा तह आणि करार हा कोणामध्ये असतो तर करार हा कायम दोन घटकांमध्ये असतो. ते दोन घटक दोन व्यक्ती असतील, दोन संस्था असतील, दोन संघटना असतील, दोन राज्य असतील किंवा दोन देश असतील, यांच्यामध्ये हा करार असतो. कराराचं एक वैशिष्ट्य असतं, करार हा ज्याप्रमाणे दोघांच्या संमतीने होतो तसा करार हा दोघांच्या संमतीने ब्रेक देखील होतो आणि म्हणून कराराचं वैशिष्ट्य ब्रेक होणं म्हणजे एकमेकांपासून दूर होणं असं असल्यामुळे आम्ही डेलिबरेटली हा शब्दप्रयोग वापरलेला नाही आणि म्हणून भारताचं संघराज्य हे कुठेही करारावर आधारित नाही. हे पहिलं जस्टिफिकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेलं होतं. दुसरं जस्टिफिकेशन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी असं दिलं ते म्हणजे की भारताच्या संघराज्यामध्ये कोणत्याही घटक राज्यांना फुटून बाहेर निघण्याचा अधिकार नाही. आणि म्हणून विचार करा, आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि त्यांच्या नेतृत्वाखाली असलेले सगळे जे संविधानकार आहेत यांच्या दूरदृष्टीविषयी आपल्याला किती अभिमान असला पाहिजे की त्यांनी किती विचारपूर्वक ही प्रोव्हिजन केलेली आहे की कोणत्याही घटक राज्याला फुटून बाहेर निघता येणार नाही. कारण आपल्याला माहिती आहे की या भारतामध्ये प्रचंड विविधता आहे. मुळात भारत हा खंडप्राय देश आहे. या खंडप्राय देशामध्ये जात, धर्म, वर्ण, वंश, भाषा, संस्कृती
इतकी विविधता आहे आणि जर अशा प्रकारचं फुटून बाहेर निघण्याचा अधिकार राहिला असता तर कदाचित आज जो देशाचा नकाशा आपल्याला दिसतो तसा नकाशा राहिला नसता. कधीच अनेक घटक राज्य फुटून बाहेर निघाले असते. जम्मू काश्मीरचा प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे, पंजाबचा प्रश्न आपल्याला माहिती आहे, तामिळनाडूमध्ये वंशिक आधारावरचा प्रश्न आपल्याला माहिती आहे, नॉर्थ ईस्टच्या घटक राज्याचा देखील प्रश्न आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आणि म्हणून या सगळ्यांना एकात्मतेच्या सूत्रामध्ये बांधून ठेवलं, कारण त्यांना फुटून बाहेर निघण्याचा कुठेही अधिकार देण्यात आलेला नाही. आणि म्हणून भारताच्या संघराज्याविषयी ही एक अतिशय महत्त्वाची गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे. जसं आपण याच्या आधी पाहिलं त्याप्रमाणे की संघराज्य ही जी व्यवस्था आहे, ही जी शासन प्रणाली आहे, ही शासन प्रणालीच मुळात केंद्र आणि घटक राज्य यांना सामावून ठेवणारी शासन प्रणाली आहे. आणि या शासन प्रणालीच्या माध्यमातून त्या ठिकाणचे असलेली जी राज्य व्यवस्था आहे ती सुव्यवस्थितपणे चालली पाहिजे आणि तेथील असलेले जे नागरिकांचे प्रश्न आहेत ते प्रश्न सोडवण्यासाठी दोन्ही सरकारांनी मदत केली पाहिजे. आता भारतीय संघराज्याच्या संदर्भातून ही आपण प्रोव्हिजन पाहिली आणि त्याच्यानंतर आपल्याला असं लक्षात येतं की भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून राज्यशास्त्राच्या अभ्यासकांमध्ये विरोधाभास किंवा वेगवेगळी मतं आपल्याला त्या ठिकाणी प्रामुख्याने दिसतात. त्याच्यातलं अगदी एक फेमस उदाहरण आहे, अमेरिकन अभ्यासक आहेत ते म्हणजे केनेथ सी वियर यांनी फेडरल गव्हर्नमेंट नावाचं एक पुस्तक लिहिलं आणि या पुस्तकामध्ये ते असं म्हणतात की भारताचं संघराज्य हे क्वासी फेडरल गव्हर्नमेंट आहे. केसी वेअर हॅज डिस्क्राईब द सिस्टीम ॲज क्वासी फेडरल. आणि क्वासी फेडरल याचा अर्थ अर्ध संघराज्य आहे. पुन्हा यावरून आपण लक्षात घेतलं पाहिजे की भारताचं संघराज्य जर अर्ध संघराज्य आहे असं केनेथ सी वेअर म्हणतो, तर त्याचा अर्थ असा की ते अर्ध संघराज्य आहे आणि अर्ध एकात्म आहे. म्हणजे युनिटरी फॉर्म ऑफ गव्हर्नमेंटचे देखील त्याच्यामध्ये वैशिष्ट्य आहेत. आणि म्हणून केनेथ सी वेअर असं म्हणतो की भारताचं संघराज्य हे आयडियल फॉर्म ऑफ फेडरल गव्हर्नमेंट नाही. केनेथ सी वेअर यांनी जगामध्ये केवळ 4च आदर्शभूत संघराज्य आहेत असं म्हटलं आहे. अमेरिका, कॅनडा, स्वित्झर्लंड आणि ऑस्ट्रेलिया या 4 देशांमध्ये आदर्शभूत संघराज्य आहे. भारताच्या संघराज्याला तो आदर्शभूत संघराज्य मानत नाही. तो भारताच्या संघराज्याविषयी असं म्हणतो की ते अर्धसंघराज्य आहे. मॉरिस जोन्स नावाचा जो अभ्यासक आहे, राज्यशास्त्राचा विचारवंत आहे, तो असं म्हणतो की इंडियन फेडरेशन हे बार्गेनिंग फेडरेशन आहे, म्हणजे वाटाघाटीचं संघराज्य आहे. आता पुन्हा हे वाटाघाटीचं संघराज्य याचा अर्थ असा की केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये अधिकाऱ्यांच्या संदर्भातून अशा प्रकारची बार्गेनिंग होती आणि म्हणून त्याला त्याने वाटाघाटीचं संघराज्य असा उल्लेख केलेला आहे. त्याचबरोबर ग्रॅनविल ऑस्टिन असं म्हणतो की भारतीय संघराज्य हे कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे. कोऑपरेटिव्ह फेडरेशन म्हणजे सहकारी तत्वावर आधारलेलं संघराज्य. मग हा सहकारी तत्वावर आधारलेलं संघराज्य म्हणजे काय, तर या देशामधलं किंवा भारतामधलं असलेले संघराज्यात केंद्र शासन आहे आणि घटक राज्य शासन आहे. तर केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्यामध्ये कोऑपरेशन असतं. ते कोऑपरेशन एकमेकांच्या अधिकारांच्या संदर्भातून असतं आणि म्हणून अशा प्रकारचं ते आपापले अधिकार त्यांना दिले गेलेले असले तरी देखील ते अधिकारांचा उपभोगत असताना ते एकमेकांशी कॉपरेशन करत असतात. त्याच्याशिवाय ते संघराज्य कार्यान्वित होऊ शकत नाही. आणि त्याच्यानंतर सर आयव्हर जेनिंग आपल्या सगळ्यांना माहिती, जे घटनाशास्त्राचे प्रचंड मोठे अभ्यासक होते, हे सर आयव्हर जेनिंग असं म्हणतात की भारताचं संघराज्य हे प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेलं संघराज्य आहे, म्हणजे स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन आहे. आता हे जे स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन आहे याचा अर्थ असा आहे की भारताच्या संघराज्यामध्ये जी वैशिष्ट्य आहेत किंवा त्याची जी रचना आणि त्याचं जे नेचर आहे, म्हणजे रचना आणि स्वरूप आहे, ते जर आपण पाहिलं तर आपल्याला असं दिसतं की त्याच्यातून भारताच्या संघराज्यामध्ये केंद्र शासनाकडे जास्तीचे अधिकारांचं केंद्रीकरण झालेलं आहे. भारताच्या प्रशासकीय सेवेमध्ये असलेली एन चंद्रा हे होते आणि ते असं म्हटले की मी प्रशासकीय सेवेत काम करत असताना संघराज्य प्रणाली जेव्हा मी अभ्यासली तेव्हा ही संघराज्य प्रणाली अभ्यासत असताना मला असं जाणवलं की भारताच्या संघराज्यामध्ये केंद्र शासन प्रचंड प्रबळ आहे आणि घटक राज्याला मात्र मर्यादित स्वरूपात अधिकार दिलेले आहेत आणि म्हणून स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन भारतामध्ये कार्यरत आहे असं मला वाटतं. आता हे स्टेटमेंट एन चंद्रा जे भारताच्या प्रशासकीय सेवेमध्ये आहेत त्यांनी त्या ठिकाणी केलेलं आपल्याला दिसतं.
अशा प्रकारच्या भारतीय संघराज्याविषयीच्या भूमिका निरनिराळ्या राज्यशास्त्राच्या अभ्यासकांच्या असताना आपल्यासमोर प्रश्न निर्माण होतो की आपल्याला संघराज्य समजून घ्यायचं आहे आणि आम्ही तर सरसकट म्हणतो की भारत संघराज्य आहे. मग आम्हाला ते समजून घ्यायला लागेल की संघराज्य आम्ही असं म्हणतो, मात्र त्या संघराज्याच्या स्वरूपाच्या संदर्भातून अशा प्रकारची संदिग्धता का निर्माण झाली. मग आम्ही जेव्हा त्याच्याकडे डोळे उघडपणे पाहतो तर आम्ही आधी विचार करतो की आदर्श संघराज्य, मग फॉर एक्झाम्पल केनेथ सी बियर म्हणतो त्याप्रमाणे की त्याला अभिप्रेत असलेले किंवा त्याने सांगितलेले जे आयडियल फॉर्म ऑफ फेडरल गव्हर्नमेंट आहे, ते आयडियल फॉर्म ऑफ फेडरल गव्हर्नमेंट त्याचे नेमके कोणते निकष आहेत, है ना, ते निकष आपण तपासून घेऊयात. ते निकष भारताच्या संघराज्याला लागू होतात का ते तपासता आपल्याला भारताच्या संघराज्याच्या विषयी देखील एक आयडिया येऊ शकते. आणि मग आपण जेव्हा तपासून पाहिलं की आदर्शभूत संघराज्याचे कोणते वैशिष्ट्य असतात की जे अनिवार्य आहेत, ज्या वैशिष्ट्यांशिवाय संघराज्य अस्तित्वात येऊ शकत नाही. जेव्हा आम्ही असा विचार केला तेव्हा पहिलं आम्हाला जे वैशिष्ट्य दिसलं ते म्हणजे संघराज्य व्यवस्थेमध्ये शासनाचे 2 स्तर असतात. म्हणजे एक केंद्र शासन असतं आणि दुसरं घटक राज्य शासन असतं. अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास अमेरिका हे जगातलं पहिलं संघराज्य निर्माण झालं. ते आधी वेगवेगळे 13 घटक राज्य होती आणि या 13 घटक खरं तर ब्रिटिशांच्या अंमलाखाली ते 13 घटक राज्य होती. त्यांच्यामध्ये नेहमीच वादविवाद होत असत. नंतर त्यांच्यामध्ये युद्ध झालं आणि युद्धानंतर आपल्या सगळ्यांना माहिती आहे जॉर्ज वॉशिंग्टन यांनी नेतृत्व केलं आणि ते युद्ध अनेक वर्ष चाललं. त्याच्यानंतर अमेरिकेचा विजय झाला आणि अमेरिकेच्या विजयानंतर ते 13 घटक राज्य स्वतंत्र झाली. मात्र यांना लक्षात आलं की आपण असं वेगवेगळी घटक राज्य राहिलं तर आपल्यावर एक घटक राज्यावर इंग्लंड आक्रमण करेल आणि कदाचित एक घटक राज्याचा पराभव करू शकेल. जर तसं होऊ द्यायचं नसेल तर आपल्याला एकत्र यावं लागेल आणि एकत्र येऊन एक देश उभा करावा लागेल. म्हणून हे घटक राज्य एकत्र आले आणि त्यांचं एक संघ शासन युनियन गव्हर्नमेंट निर्माण केलं. म्हणून त्या देशाचं नावच युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका. म्हणजे हे विखुरलेले राज्य एकत्र आली, युनायटेड म्हणजे एकत्र झाली आणि त्यांचं एक संघ शासन निर्माण केलं. म्हणजे अमेरिकेच्या संघराज्यामध्ये घटक राज्यांचं अस्तित्व होतं, त्यांनी केंद्र शासनाचं अस्तित्व निर्माण केलं. याचा ऑब्व्हियस दुसरा अर्थ असा आहे की घटक राज्यांकडे सगळे अधिकार होते, सत्ता होती. त्यांनी ते अधिकार आणि ती सत्ता केंद्र शासनाला काही प्रमाणात बहाल केली आणि ती अधिकार बहाल करण्याच्या पाठीमागचा मूळ उद्देश या घटक राज्यांची सुरक्षितता जोपासणे किंवा संरक्षण करणे. या पद्धतीचे 2 स्तर त्या ठिकाणी प्रामुख्याने काम करतात, एक केंद्र शासन आणि दुसरा घटक राज्य शासन. आता या वैशिष्ट्य आपण भारताच्या संदर्भातून तपासलं तर आपल्याला काय दिसतं तर भारतामध्ये देखील 2 शासनाचे स्तर आहेत. एक केंद्र शासनाचा स्तर आहे आणि दुसरा घटक राज्य शासनाचा स्तर आहे. राष्ट्रीय पातळीवरचे निर्णय घेण्यासाठीचं किंवा देशाच्या धोरण ठरवण्याच्या संदर्भातून केंद्र शासन एक अस्तित्वात आहे आणि प्रत्येक घटक राज्यामध्ये देखील घटक राज्य शासनाचा स्तर अस्तित्वात आहे. याचा अर्थ जे संघराज्याचं एक अनिवार्य आणि सर्वात महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे ते म्हणजे शासनाचे 2 स्तर. ते शासनाचे 2 स्तर भारताच्या संघराज्य व्यवस्थेला लागू होतात. दुसरं अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य आहे आणि अनिवार्य वैशिष्ट्य आहे ते म्हणजे रिटन कॉन्स्टिट्यूशन किंवा लिखित संविधान. आता संघराज्यासाठी लिखित संविधान का बरं आवश्यक असतं, त्याचं काय इम्पॉर्टन्स आहे हे जर पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं की लिखित संविधान कोणत्याही जगातल्या कोणत्याही संघराज्यासाठी आवश्यक असं त्याचं मूलभूत कारण असं आहे की संघराज्य हाच मुळात घटक राज्यांच्या विशिष्ट ध्येयपूर्तीसाठी एकत्र राहण्याचा करार असतो. आणि मग या घटक राज्यांची जी ध्येयपूर्ती आहे ते ध्येयपूर्ती करण्यासाठीचा करार लिखित स्वरूपात असतो आणि त्याला म्हणतात रिटन कॉन्स्टिट्यूशन किंवा लिखित संविधान. आणि म्हणून या लिखित संविधानाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व संघराज्याच्या अनुषंगाने प्रामुख्याने असतं. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरं काय असतं की ज्याप्रमाणे शासनाचे 2 स्तर आहेत, केवळ शासनाचे 2 स्तर तयार करून चालत नाही, तर त्यांना जे अधिकार आहेत त्या अधिकारांचा जो सोर्स आहे तो सोर्सच मुळात संविधान आहे ना. म्हणजे त्यांना जे अधिकार दिले आहेत ते अधिकारांचा सोर्स म्हणजे स्त्रोत हा लिखित संविधान आहे. लिखित स्वरूपातील त्यांचे अधिकार त्या ठिकाणी नमूद असतात. त्याचा परिणाम असा होतो की दोन्ही शासन स्तरांच्या अधिकारांचं लिखित स्वरूपात तरतुदी असल्या कारणामुळे हस्तक्षेप होण्याचं कोणत्याही प्रकारचं कारण असत नाही. आणि म्हणून हे जे लिखित संविधान आहे या लिखित संविधानाचं एक अनन्यसाधारण अशा प्रकारचं महत्त्व आहे. त्याच्यानंतरचं तिसरं जे वैशिष्ट्य आहे ते म्हणजे परिदृढ संविधान.
आता परिदृढ संविधान याचा अर्थ असा आहे की या लिखित संविधानामध्ये ज्या लिखित तरतुदी आहेत त्या लिखित तरतुदींच्या संदर्भातून संघराज्यासाठी संविधान परिदृढ असणं अनिवार्य किंवा आवश्यक आहे. आता मुख्य प्रश्न असा आहे की एखाद्या देशाचं संविधान हे परिवर्तनीय आहे की परिदृढ आहे, हे कसं ठरतं? तर त्या देशाच्या संविधानामध्ये घटनादुरुस्तीच्या पद्धतीवरून ठरतं. जर त्या संविधानामध्ये घटनादुरुस्तीची पद्धत ही अत्यंत साधी सोपी सरळ असेल, सहज होणारी असेल, तर ते संविधान हे परिवर्तनशील किंवा परिवर्तनीय किंवा लवचिक असतं. आणि ज्या देशाच्या संविधानामध्ये घटनादुरुस्तीची पद्धत ही अत्यंत कठीण, अत्यंत क्लिष्ट, अत्यंत गुंतागुंतीची असेल, तर त्या देशाचं संविधान हे परिदृढ किंवा अपरिवर्तनीय किंवा ताठर स्वरूपाचं असतं. आणि म्हणून ती जी रिजिडिटी आहे, ती रिजिडिटी त्या संविधानाच्या घटनादुरुस्तीच्या पद्धतीवरून ठरते. मूळ प्रश्न असा आहे की संघराज्याला परिदृढ संविधान कशासाठी हवं? त्याचं मूलभूत कारण असं आहे की संघराज्य व्यवस्थेमध्ये जे शासनाचे 2 स्तर आहेत त्यांच्यामध्ये जे अधिकारांचं विभाजन केलेलं आहे, ते अधिकारांचं विभाजन संविधानामध्ये लिखित स्वरूपातून आहे. ते लिखित स्वरूपात असलं तरी देखील ते एकमेकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप करू शकतात. तशा प्रकारचा हस्तक्षेप करून घटनादुरुस्ती करू नये, म्हणजे एकतर्फी अधिकार आपले वाढवून घेऊ नयेत बहुमताच्या आधारावर. म्हणून ते संविधान परिदृढ स्वरूपाचं असावं लागतं. कारण घटनादुरुस्ती ही बहुमताने होते आणि ते जर पाशवी बहुमत आलं तर त्या पाशवी बहुमताच्या आधारावर अधिकार एकतर्फी वाढवून घेऊ शकतात आणि दुसऱ्या शासन स्तराच्या अधिकारांचा संकोच होऊ शकतो. तसं होऊ द्यायचं नसेल तर ते संविधान परिदृढ स्वरूपाचं असावं लागतं. आणि म्हणून अमेरिकेचं संविधान हे जगातील सर्वात परिदृढ संविधानांपैकी एक संविधान आहे. आता आपण जर भारताच्या संविधानाकडे पाहिलं तर आपल्याला असं लक्षात येतं किंवा निदर्शनास येतं की भारताच्या संविधानाच्या वैशिष्ट्यांमध्ये एक वैशिष्ट्य आपण असं म्हणतो की इंडियन कॉन्स्टिट्यूशन इज पार्शियली फ्लेक्झिबल अँड पार्शियली रिजिड, म्हणजे ते अंशतः परिवर्तनीय आहे आणि अंशतः परिदृढ आहे. भारताच्या संविधानाच्या 368व्या कलमामध्ये घटनादुरुस्तीच्या 3 पद्धती सांगितलेल्या आहेत. एक साध्या बहुमताने घटनादुरुस्ती, दुसरी विशेष बहुमताने घटनादुरुस्ती आणि तिसरे विशेष बहुमत आणि निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने घटनादुरुस्ती. पहिली घटनादुरुस्ती ही परिवर्तनीय संविधानाचं स्वरूप त्याच्यातून दिसतं. दुसरी घटनादुरुस्ती ही थोडीशी परिवर्तनीय पण आहे आणि काहीशी परिदृढ पण आहे. पण तिसऱ्या प्रकारची जी घटनादुरुस्ती आहे ती तिसऱ्या प्रकारची घटनादुरुस्ती ही प्रामुख्याने परिदृढ संविधानाचं उदाहरण म्हणून आपल्याला देता येईल. कारण त्याच्यामध्ये 2/3 बहुमत संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये 2/3 बहुमताने ते घटनादुरुस्ती विधेयक पारित करावं लागतं. त्याच्यानंतर एकूण राज्यांच्या म्हणजे 28 घटक राज्य अस्तित्वात, त्यांच्यापेक्षा निम्म्यापेक्षा जास्त घटक राज्यांच्या संमतीने त्याला संमती मिळवावी लागते आणि नंतर राष्ट्रपतींच्या स्वाक्षरीने त्याची अंमलबजावणी होते. आणि म्हणून परिदृढ संविधान हे त्या संघराज्यासाठी आवश्यक असतं. कारण कोणत्याही एका शासनाने दुसऱ्या शासनाच्या अधिकार पाशवी बहुमताच्या आधारावर एकतर्फी वाढवून घेऊ नयेत म्हणून. चौथं महत्त्वाचं जे एक वैशिष्ट्य आहे ते म्हणजे अधिकारांचं विभाजन. संघराज्यामध्ये केवळ शासनाचे 2 स्तर निर्माण करून चालत नाही, तर या शासनाच्या 2 स्तरांमध्ये अधिकारांचं विभाजन करावं लागतं. अनलेस अँड अनटिल जर अधिकारांचं विभाजन केलं नाही तर त्या शासनाच्या 2 स्तरांना काही अर्थच प्राप्त होत नाही. आणि म्हणून या शासनाच्या दोन्ही स्तरांमध्ये अधिकारांचं विभाजन करणं संघराज्यासाठी आवश्यक आणि तितकंच अनिवार्य ठरतं. जगातलं कोणतंही संघराज्य पाहिलं तर तुम्हाला असं निदर्शनास येईल, साधारणपणे 3 प्रकारच्या अधिकारांचं विभाजन केलं जातं. एक कायदेविषयक अधिकारांचं विभाजन, दुसरं कार्यकारी अधिकार किंवा प्रशासकीय अधिकारांचं विभाजन आणि तिसरं अर्थ किंवा वित्तीय अधिकारांचं विभाजन. जगातल्या कोणत्याही संघराज्यामध्ये साधारणपणे या 3 प्रकारच्या अधिकारांचं विभाजन आपल्याला करावंच लागतं. भारताच्या संघराज्या संदर्भातून पाहायचं झाल्यास भारताच्या संघराज्यामध्ये देखील या 3 प्रकारच्या अधिकारांचं विभाजन केलेलं दिसतं. कायदेविषयक अधिकारांचं विभाजन केंद्र आणि घटक राज्यांच्यामध्ये केलेलं आहे, प्रशासकीय अधिकारांचं विभाजन केलेलं आहे आणि आर्थिक अधिकारांचं विभाजन देखील केलेलं आहे. अगदी उदाहरण म्हणून घ्यायचं झाल्यास कायदेविषयक अधिकारांचं विभाजन भारतीय संविधानामध्ये केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्यासाठी 3 सूचींच्या माध्यमातून केलेलं आहे. केंद्र सूची ज्याच्यामध्ये 99 विषय, त्या विषयांमध्ये कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासनाला आहे. राज्य सूची ज्याच्यामध्ये 61 विषय, त्याच्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार हा घटक राज्यांना आहे.
समवर्ती सूची ज्याच्यामध्ये 52 विषय आहेत, त्याच्यामध्ये कायदा करण्याचा अधिकार केंद्र शासन आणि घटक राज्य शासन या दोघांना आहे. या प्रकारच्या अधिकारांचं विभाजन स्पष्टपणे लिखित स्वरूपात करण्यात आलेलं आहे. याच्यावरून जे अधिकारांचं विभाजन आहे ते अधिकारांचं विभाजन देखील स्पष्ट आणि लिखित स्वरूपात भारतीय संघराज्याच्या संदर्भातून केलेलं आपल्याला दिसून येतं. आणि म्हणून ज्या केंद्र सूचीतील विषय आहेत त्या विषयांमध्ये केवळ केंद्र शासन कायदा करतं. जी राज्यसूची आहे त्या राज्यसूचीतील विषयावर केवळ घटक राज्य कायदा करतं. अर्थात काही अपवादात्मक परिस्थितीमध्ये राज्यसूचीतील काही विषयांवर केंद्र शासनाला कायदा करण्याचा अधिकार प्राप्त होतो. त्याच्याविषयीच्या मात्र भारतीय संविधानामध्ये काही प्रोव्हिजन्स केलेले आहेत. त्याच्याविषयी आपण पुढच्या लेक्चर्समध्ये नक्की अभ्यासणार आहोत. आणि तिसरी जी सूची समवर्ती सूची, समवर्ती सूचीमधील विषयामध्ये कायदा करण्याचा अधिकार केंद्राला पण आहे आणि घटक राज्याला आहे. मात्र जर एकाच विषयावर केंद्र शासन आणि घटक राज्य शासन या दोघांनी कायदा केला आणि दोघांनी केलेल्या कायद्यामध्ये जर विसंगती किंवा विरोधाभास असेल तर केंद्र शासनाचा कायदा हा ग्राह्य धरला जातो आणि घटक राज्याचा कायदा हा रद्दबातल ठरतो. अशा प्रकारचे कायदेविषयक अधिकारांचं विभाजन केलेलं आहे. तेच प्रशासकीय अधिकारांचं विभाजन देखील केलेलं आहे आणि आर्थिक अधिकारांचं विभाजन देखील भारतीय संघराज्यामध्ये केलेलं आपल्याला दिसून येतं. त्याच्यानंतर शेवटचं महत्त्वाचं 5वं वैशिष्ट्य जे आदर्शभूत संघराज्यासाठी आवश्यक असतं ते म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. आता आपण जी वैशिष्ट्य पाहिली त्याच्यामध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था हे अत्यंत महत्त्वाचं वैशिष्ट्य. त्याचं मूलभूत कारण असं संघराज्यासाठी का आवश्यक आहे याचं कारण असं की संघराज्य व्यवस्थेमध्ये शासनाचे 2 स्तर निर्माण केले. या शासनाच्या 2 स्तरांमध्ये 3 प्रकारच्या अधिकारांचं विभाजन केलं. कायदेविषयक, प्रशासकीय आणि आर्थिक अधिकारांचं विभाजन केलं. ते अधिकारांचं विभाजन करत असताना दोन्ही शासन स्तरांच्या अधिकारांचं स्पष्ट आणि लिखित स्वरूपातील तरतुदी या लिखित राज्यघटनेमध्ये केल्यात. त्याचबरोबर ती राज्यघटना परिदृढ ठेवली जेणेकरून कोणत्याही एका शासनाने आपल्या पाशवी बहुमताच्या आधारावर दुसऱ्या शासन स्तराचे अधिकार आपल्याकडे घटना दुरुस्ती करून घेऊ नयेत म्हणून ती परिदृढ राज्यघटना स्वीकारली. म्हणजे काय? म्हणजे साधा अर्थ असा की एखादं केंद्र शासन किंवा घटक राज्य शासन कोणत्या एका शासनाकडे जर पाशवी बहुमत किंवा जास्तीचं बहुमत आलं तर ते आपले एकतर्फी अधिकार वाढवून घेऊ नयेत म्हणून ती प्रोव्हिजन आहे. समजा एवढं सगळी प्रोव्हिजन तरतुदी केलेल्या असल्या तरी देखील एखाद्या शासनाने दुसऱ्या शासनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये हस्तक्षेप केलाच तर मग त्याच्यासाठी काय उपाययोजना असली पाहिजे? तर त्याच्यासाठी संघराज्य व्यवस्थेमध्ये स्वतंत्र न्यायव्यवस्था असणं अत्यंत आवश्यक आहे. कारण जे 2 शासन स्तर आहेत आम्हाला अभिप्रेत असा आहे की त्यांना अधिकारांचं विभाजन झालेलं आहे. दोघांचे अधिकार लिखित स्वरूपात आहे. अभिप्रेत असा आहे ज्याचे त्याचे अधिकार ज्याने त्याने वापरायचे. म्हणजे केंद्राचे अधिकार केंद्र वापरेल, घटक राज्याचे अधिकार घटक राज्य वापरेल. बरोबर, कारण लिखित स्वरूपात आहे म्हणून एकमेकांच्या अधिकार क्षेत्रामध्ये इंटरव्हेन्शन किंवा हस्तक्षेप करण्याचं कारण नाही. ही झाली फॉर्मल प्रोसेस किंवा औपचारिक प्रक्रिया किंवा औपचारिक आपलं म्हणणं. मात्र समजा तरी देखील झालंच एखाद्या शासनाने आतताईपणा केला आणि दुसऱ्या शासन स्तराच्या अधिकारामध्ये जर हस्तक्षेप केलं तर दाद मागण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असायला लागते. ही स्वतंत्र न्यायव्यवस्था केंद्र शासन आणि घटक राज्य शासन यांच्यामध्ये जर काही पेच प्रसंग निर्माण झाला किंवा एका शासनाने दुसऱ्या शासनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर हस्तक्षेप केला तर तो हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी, त्या शासन स्तराला न्याय देण्यासाठी किंवा एखादा जर घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला तर तो घटनात्मक पेच प्रसंग दूर करण्यासाठी, सोडवण्यासाठी त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वतंत्र न्यायव्यवस्था असायला लागते. त्या स्वतंत्र न्यायव्यवस्थेच्या माध्यमातून केंद्र शासन आणि घटक राज्य शासन हे आपापल्या दिलेल्या अधिकार क्षेत्रामध्ये राहूनच काम करतील ही भूमिका निश्चित त्या ठिकाणी प्रामुख्याने होते. आणि म्हणून जगातल्या कोणत्याही संघराज्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आवश्यक असते. आम्ही देखील ही स्वतंत्र न्यायव्यवस्था स्वीकारलेली दिसते. मात्र याच्यामध्ये एक वेगळं पण भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून सांगता येईल ते असं की जगातल्या कोणत्याही संघराज्यामध्ये जी न्यायव्यवस्था आहे ही न्यायव्यवस्था मात्र दुहेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली असते. याचा अर्थ असा केंद्र शासनाची एक स्वतंत्र न्यायव्यवस्था असते आणि घटक राज्यांची स्वतंत्र न्यायव्यवस्था असते. घटक राज्यांच्या पातळीवर असलेल्या जे सर्वोच्च ठिकाणी असलेले न्यायव्यवस्था आहे ते त्या ठिकाणी अंतिम न्यायालय असते
आणि केंद्राच्या ठिकाणी असलेलं जे सर्वोच्च न्यायालय असतं ते त्या ठिकाणी अंतिम न्यायालय असते. भारताने मात्र अशा प्रकारची दुहेरी न्यायव्यवस्था स्वीकारलेली नाही. आणि ती दुहेरी न्यायव्यवस्था का स्वीकारली नाही, तर या दुहेरी न्यायव्यवस्थेच्या ऐवजी आम्ही जी न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे ती न्यायव्यवस्था एकेरी एकात्म न्यायव्यवस्था स्वीकारलेली आहे, जिच्या शिरोभागी सर्वोच्च न्यायालय आहे. आणि या सर्वोच्च न्यायालयाच्या नियंत्रणाखाली किंवा अधिपत्याखाली उच्च न्यायालय घटक राज्यामध्ये काम करतात. या घटक राज्याच्या नियंत्रणाखाली जिल्हा न्यायालय काम करताना दिसतात. या जिल्हा न्यायालयाच्या नियंत्रणाखाली तालुका न्यायालय त्या ठिकाणी काम करताना दिसतात. अशा प्रकारची हायरार्की न्यायव्यवस्थेमध्ये दिसते. आणि कनिष्ठ न्यायालय वरिष्ठ न्यायालयाला जबाबदार आहे. आणि म्हणून वरिष्ठ न्यायालयाने दिलेला निर्णय हा या कनिष्ठ न्यायालयांना बंधनकारक असतो. अशा प्रकारची ही न्यायव्यवस्था आहे. आणि आमच्या या स्वतंत्र एकेरी एकात्म न्यायव्यवस्थेमध्ये जे सर्वोच्च न्यायालय आहे हे एकमेव, सर्वोच्च न्यायालय हे एकमेव अंतिम न्यायालय आहे. उच्च न्यायालय अंतिम न्यायालय नाही. एखादं न्यायालय अंतिम असणं याचा अर्थ असा, त्या न्यायालयाने दिलेला जो निर्णय आहे तो निर्णय अंतिम असणं. त्या न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा कोणालाही अधिकार नाही. अशा प्रकारची जी भूमिका आहे ती अंतिम न्यायालयाची असते. भारताच्या न्यायव्यवस्थेमध्ये सर्वोच्च न्यायालय हे एकमेव अंतिम न्यायालय आहे. सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावर पुनर्निर्णय देण्याचा अधिकार कोणालाच नाही. आता ही जी व्यवस्था तुम्ही पाहिली तर हे 5 वैशिष्ट्य जगातल्या कोणत्याही संघराज्यासाठी अनिवार्य किंवा आवश्यक अशा प्रकारची वैशिष्ट्य आहेत. नंबर 1 शासनाचे 2 स्तर, नंबर 2 लिखित राज्यघटना, नंबर 3 परिदूढ राज्यघटना, नंबर 4 अधिकारांचं विभाजन आणि नंबर 5 स्वतंत्र न्यायव्यवस्था. आता हे आदर्शभूत संघराज्याची वैशिष्ट्य आहेत. ही वैशिष्ट्य भारताच्या संघराज्याला लागू होतात की नाही, तर शासनाचे 2 स्तर भारतामध्ये आहेत, केंद्र शासन आणि घटक राज्य शासन. रिटन कॉन्स्टिट्यूशन म्हणजे लिखित राज्यघटना, भारतामध्ये लिखित राज्यघटना आहे. भारताची राज्यघटना ही जगातली सर्वात मोठी लिखित अशा प्रकारची राज्यघटना आहे. म्हणजे ते वैशिष्ट्य देखील भारताला लागू होतं. तिसरं वैशिष्ट्य आहे परिदूढ राज्यघटना. संघराज्य व्यवस्थेसाठी परिदूढ राज्यघटना आवश्यक असते. ती परिदूढ राज्यघटना देखील आम्ही त्या ठिकाणी प्रामुख्याने स्वीकारलेली आहे. जसे मी 3 पद्धती सांगितल्या त्याच्यातली दुसरी पद्धत आणि खास करून तिसरी पद्धत ही रिजिड कॉन्स्टिट्यूशनचं मूलभूत अशा प्रकारचं उदाहरण आपल्याला सांगता येऊ शकेल, है ना. आणि चौथं वैशिष्ट्य आहे अधिकारांचं विभाजन. जसं आपण पाहिलं त्याप्रमाणे की जगातल्या कोणत्याही संघराज्यामध्ये 3 प्रकारच्या अधिकारांचं विभाजन केलं जातं. कायदेविषयक अधिकारांचं विभाजन, प्रशासकीय अधिकारांचं विभाजन आणि आर्थिक अधिकारांचं विभाजन. भारताच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये देखील या 3 प्रकारच्या अधिकारांचं विभाजन झालेलं आहे. कायदेविषयक अधिकारांचं विभाजन झालेलं आहे, प्रशासकीय अधिकारांचं विभाजन झालेलं आहे आणि आर्थिक अधिकारांचं देखील विभाजन झालेलं आहे. म्हणजे अधिकारांच्या विभाजनाचं असलेलं वैशिष्ट्य देखील भारताला लागू होतात. आणि शेवटचं 5वं जे महत्त्वाचं वैशिष्ट्य आदर्शभूत संघराज्यासाठी असतं ते म्हणजे स्वतंत्र न्यायव्यवस्था. कारण केंद्र आणि घटक राज्य यांच्यामध्ये जर काही घटनात्मक पेच प्रसंग निर्माण झाला तर तो घटनात्मक पेच प्रसंग सोडवण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था असणं अत्यंत आवश्यक असतं. त्याचबरोबर एखाद्या कोणत्याही एका शासनाने दुसऱ्या शासनाच्या अधिकार क्षेत्रामध्ये जर हस्तक्षेप केला तर तो हस्तक्षेप मोडून काढण्यासाठी स्वतंत्र न्यायव्यवस्था आवश्यक असतं. भारताच्या संघराज्य व्यवस्थेमध्ये जर पाहिलं तर स्वतंत्र न्यायव्यवस्थेचं वैशिष्ट्य देखील लागू होतं. आणि म्हणून जी 5 मूलभूत आदर्श वैशिष्ट्य ज्या आदर्शभूत संघराज्यामध्ये असतात किंवा आदर्शभूत संघराज्यासाठी आवश्यक असतात ती सगळी वैशिष्ट्य भारतीय संघराज्याला लागू होतात. यावरून अनेक राज्यशास्त्राच्या अभ्यासकांनी जो आक्षेप भारतीय संघराज्यावर घेतला, जसं मी सुरुवातीला सांगितलं त्याप्रमाणे केनेथ सी वियर जसं म्हणतो की भारत हे अर्थसंघ राज्य आहे, किंवा मॉरिस जोन्स म्हणतो की भारताचं संघराज्य बार्गेनिंग फेडरेशन आहे, किंवा ग्रेनवेल ऑस्टिन म्हणतो की भारताचं संघराज्य कोऑपरेटिव्ह फेडरेशन आहे, किंवा सर आयव्हर जेनिंग आणि इतर म्हणतात की स्ट्रॉंग सेंटर ओरिएंटेड फेडरेशन आहे. त्यांनी जो काही आक्षेप घेतलेला असला तरी तो आक्षेपच्या पलीकडे जाऊन आपण आदर्शभूत संघराज्याचं फ्रेमवर्क आम्ही तपासलं किंवा फ्रेमवर्क आम्ही अभ्यासलं. आणि ते फ्रेमवर्क तपासल्यानंतर किंवा ते आराखडा किंवा आकृतिबंध समजून घेतल्यानंतर आम्हाला असं लक्षात आलं की आदर्शभूत संघराज्याचे असलेले जे आवश्यक निकष आहेत किंवा अटी किंवा पात्रता आहेत किंवा वैशिष्ट्य आहेत ते आवश्यक पात्रता, अटी, निकष किंवा वैशिष्ट्य
या भारतीय संघराज्याला जशाच्या तसा लागू होतात आणि म्हणून भारताचं संघराज्य हे जरी कोणी आक्षेप घेत असला तरी भारत हे एक संघराज्य आहे असं आम्ही ठासून सांगू शकतो. एक गोष्ट आपण लक्षात घेतली पाहिजे की जगातील कोणतीही व्यवस्था एखाद्या देशामध्ये यशस्वी झाली किंवा जगामधील कोणत्याही एका देशामध्ये अस्तित्वात असलेली जी व्यवस्था आहे किंवा एखादा विचार आहे किंवा एखादी विचार प्रणाली आहे ती दुसऱ्या देशाला जशीच्या तशी लागू होत नाही. याचं साधं कारण असं असतं की एका देशाची असलेली जी परिस्थिती आहे, मग तिथे सामाजिक राजकीय आर्थिक परिस्थिती म्हणा किंवा तिथले लोकांचं राहणीमान, लोकांची परिस्थिती की लोकांमधले असलेला पॉलिटिकल अवेअरनेस, एज्युकेशनल अवेअरनेस, सोशल स्ट्रक्चर, या सगळ्या गोष्टींच्या अनुषंगाने त्या देशासाठी एखादं विशिष्ट स्ट्रक्चर किंवा विशिष्ट फ्रेमवर्क लागू होतं आणि जर तो देश यशस्वी झाला म्हणून ते फ्रेमवर्क किंवा ते स्ट्रक्चर किंवा ती सिस्टीम दुसऱ्या देशाला लागू करून त्या देशाचाही विकास होईल असं जर आपण म्हटलं तर तसं होऊ शकत नाही. कारण त्या देशांमधली परिस्थिती वेगवेगळी आहे, तिथली लोकसंख्या वेगळी आहे, तिथली डेमोग्राफी वेगळी आहे, तिथलं एज्युकेशनल क्वालिफिकेशन किंवा शैक्षणिक स्तर निराळा आहे, पॉलिटिकल अवेअरनेस निराळा आहे, तिथलं कल्चर वेगळं आहे, सामाजिक राजकीय आर्थिक आयामांनी परिस्थिती निरनिराळी असते. आणि म्हणून या सगळ्यांचा विचार केला तर एका देशाला लागू होणारी व्यवस्था दुसऱ्या देशाला लागू होऊ शकत नाही, जशीच्या तशीने लागू शकत. मात्र ते एक आयडियल फ्रेमवर्क असतं, त्याच्यामध्ये राहून तुम्ही अधिकाधिक चांगल्या प्रकारे त्या देशातील जनतेच्या आशा आकांक्षांचं प्रतिबिंब ज्याच्यामध्ये असेल, त्या देशातील जनतेच्या अडीअडचणी सोडवण्याची क्षमता ज्याच्यामध्ये असेल, त्या देशातील नागरिकांच्या समस्यांचं निराकरण करण्याची क्षमता ज्याच्यात असेल, त्या देशातील जनतेच्या मागण्यांची परिपूर्तता करण्याची क्षमता ज्याच्यात असेल, अशा प्रकारचीच व्यवस्था स्वीकारावी लागते. एखाद्या देशाची आदर्श व्यवस्था आहे म्हणून ती व्यवस्था स्वीकारली आणि म्हणून त्या देश जसा विकसित झाला तसा आपला देश विकसित होईल असं होऊ शकत नाही. आणि म्हणून आपण हे एक लक्षात घेतलं पाहिजे. आणि संघराज्याच्या संदर्भातून म्हणून भारतीय संविधानकारांचं मोठेपण काय आहे, भारतीय संविधानकारांची दूरदृष्टी किती आहे याचं एक उत्तम उदाहरण म्हणजे भारताच्या संघराज्याच्या संदर्भातून असलेली तरतूद. आम्ही संघराज्याचं स्ट्रक्चर स्वीकारलं, एकात्म शासन व्यवस्था भारताला लागू होणारीच नव्हती. एकात्म शासन व्यवस्था भारतीय जो खंडपराय देश आहे, एवढी विविधता असलेला देश आहे, याच्यामध्ये एकात्म शासन पद्धती यशस्वी ठरणं कधीच शक्य नव्हतं. हे जाणून संघराज्य व्यवस्था स्वीकारायची आहे. मात्र संघराज्य व्यवस्था स्वीकारायची असली तरी ती संघराज्य व्यवस्था जशीच्या तशी स्वीकारली नाही. आमच्या देशाला लागू होईल अशा प्रकारचे बदल करून ती स्वीकारली आणि म्हणून तिचं यश आहे. आणि म्हणून आपण भारतीय संविधानकारांनी जी विचारपूर्वक, जे अत्यंत दूरदृष्टी ठेवून जे फ्रेमवर्क स्वीकारलं, जे वैशिष्ट्य स्वीकारलं, त्याच्या संदर्भातून आपण कायम त्यांचे ऋणी असलं पाहिजे. कारण त्यांनी स्वीकारलेल्या अशा प्रकारच्या स्वरूपामुळे आपला देश आजही एकसंघ आहे, एकात्म आहे. आणि ही एकात्म असण्याचं मूलभूत कारण आमच्या देशाने स्वीकारलेलं जे स्ट्रक्चर आहे त्या स्ट्रक्चरमध्ये प्रत्येक घटक सामावून गेलेला आहे आणि प्रत्येक घटकाला न्याय त्या ठिकाणी प्रामुख्याने मिळालेला दिसतो. आणि म्हणून या पद्धतीच्या भारतीय संघराज्याची ही वैशिष्ट्य आहेत, जी वैशिष्ट्य आदर्शभूत संघराज्याला आहेत तीच वैशिष्ट्य भारतीय संघराज्याला देखील त्या ठिकाणी प्रामुख्याने लागू होताना आपल्याला दिसतात. या ठिकाणी आपण थांबूया. भारतीय संघराज्याच्या काही वैशिष्ट्य आपण आता अभ्यासली. पुढच्या लेक्चरमध्ये उर्वरित असलेल्या वैशिष्ट्यांवर आपण चर्चा करू. आपण अति शांतपणे हे ऐकून घेतलं. जर तुम्हाला काही अडचण असतील तर मी माझा मेल ID दिलेला आहे, मोबाईल नंबर दिलेला आहे, त्याच्यावर तुम्ही संपर्क साधू शकतात. आपण शांतपणे ऐकल्यामुळे आपल्या सगळ्यांचं धन्यवाद. थँक्यू सो मच.